नमस्कार मंडळी. अघोड श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना. या महिन्यात अनेक भाविक उपवास करतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, सोमवारची पूजा करतात आणि महादेवाचे नाम स्मरण करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावणात पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे मानले जाते. अनेक वेळा आपण श्रद्धेने पूजा करतो, पण नकळत काही चुका करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, श्रावण महिना सुरू झाल्यानंतर कोणत्या चुका शक्यतो करू नयेत, तसेच महादेवाची भक्ती करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ही माहिती धार्मिक परंपरा आणि श्रद्धांवर आधारित आहे. प्रत्येक कुटुंबाची आणि प्रदेशाची पूजा पद्धत वेगळी असू शकते. चला तर मग सुरुवात करूया. 1. श्रावणात देवाची पूजा फक्त दिखाव्यासाठी करू नका. श्रावण महिना आला म्हणून फक्त लोकांना दाखवण्यासाठी पूजा करणे योग्य मानले जात नाही. महादेवाच्या भक्तीमध्ये मनापासून श्रद्धा असणे महत्त्वाचे मानले जाते. मोठी पूजा करता आली नाही, महागडी फुले किंवा महागडे नैवेद्य देता आले नाही, तरी काही हरकत नाही. मनापासून ओम नमः शिवाय म्हटले तरी भक्तीला महत्त्व आहे. म्हणून पूजा करताना मन शांत ठेवा आणि शक्य तितक्या श्रद्धेने महादेवाचे स्मरण करा. 2. शिवलिंगावर काहीही अर्पण करण्याची घाई करू नका. अनेक भाविक शिवलिंगावर वेगवेगळ्या वस्तू अर्पण करतात, परंतु प्रत्येक परंपरेत प्रत्येक वस्तू अर्पण करण्याची पद्धत सारखी नसते. म्हणून इंटरनेटवर किंवा कुणाकडून ऐकलेली प्रत्येक गोष्ट लगेच करण्याऐवजी आपल्या घरातील परंपरा किंवा स्थानिक पुजारी यांचा सल्ला घ्या. विशेषतः शिवलिंगावर कोणते द्रव्य किती प्रमाणात अर्पण करायचे याबाबत काळजी घ्या. 3. बेलपत्र अर्पण करताना निष्काळजीपणा करू नका. महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय असल्याचे धार्मिक परंपरेत मानले जाते. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावे आणि श्रद्धेने अर्पण करावे. काही ठिकाणी बेलपत्राची विशिष्ट पद्धतीने पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे आपल्या स्थानिक परंपरेनुसार पूजा करणे उत्तम. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेलपत्र अर्पण करताना मनात भक्ती असावी. 4. देवाला नैवेद्य दाखवून लगेच स्वतः खाण्याची घाई करू नका. नैवेद्य म्हणजे देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. घरात नैवेद्य तयार केला असेल तर तो श्रद्धेने देवाला अर्पण करा आणि आपल्या घरच्या पूजेच्या पद्धतीनुसार प्रसाद म्हणून स्वीकारा. नैवेद्य दाखवताना मनात असा भाव ठेवा की हे सर्व तुझ्यामुळे मिळाले आहे आणि त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. 5. श्रावणात उपवास करताना शरीराची काळजी घ्या. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. श्रावणात अनेक लोक सोमवारचा किंवा इतर दिवसांचा उपवास करतात. पण उपवास म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास देणे नव्हे. जर एखाद्या व्यक्तीला आरोग्याशी संबंधित समस्या असतील, औषधे सुरू असतील किंवा डॉक्टरांनी काही आहाराचे बंधन सांगितले असेल, तर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. देवाला भक्ती हवी असते. स्वतःला त्रास देणे हा भक्तीचा उद्देश नाही. 6. श्रावणात राग, भांडण आणि कटू शब्द शक्यतो टाळा. ही कदाचित सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सकाळी महादेवाची पूजा केली आणि त्यानंतर दिवसभर दुसऱ्याशी भांडलो, अपशब्द बोललो, एखाद्याला दुखावले तर आपल्या भक्तीचा खरा अर्थ काय राहिला? श्रावण म्हणजे मन शुद्ध करण्याचा आणि चांगल्या विचारांकडे वळण्याचा काळ मानला जातो. म्हणून या महिन्यात शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. कोणी चूक केली तर लगेच रागावण्याऐवजी क्षमा करण्याचा प्रयत्न करा. 7. दुसऱ्याच्या श्रद्धेची चेष्टा करू नका. कोणी सोमवारचा उपवास करत असेल, कोणी मंदिरात जात असेल, तर त्याची चेष्टा करू नका. त्याचप्रमाणे एखाद्याला काही धार्मिक नियम पाळता येत नसतील, तरी त्याला कमी लेखू नका. प्रत्येकाची श्रद्धा आणि परिस्थिती वेगळी असते. महादेवाच्या भक्तीमध्ये नम्रता असणे अधिक महत्त्वाचे आहे. 8. मंदिरात जाताना स्वच्छतेकडे लक्ष द्या. मंदिर हे श्रद्धेचे स्थान आहे. मंदिरात जाताना शक्य तितके स्वच्छ कपडे घालणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि देवाच्या ठिकाणी कचरा न करणे ही आपली जबाबदारी आहे. देवाला फुले वाहून प्लास्टिकची पिशवी किंवा इतर कचरा मंदिरातच टाकणे टाळा. मंदिर स्वच्छ ठेवणे ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे. 9. पूजा करताना मोबाईलमध्ये गुंतून राहू नका. आजकाल आपण पूजा करताना फोटो काढतो, व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करतो. यात काही गैर नाही, पण पूजा करताना संपूर्ण लक्ष मोबाईलमध्ये असेल आणि देवाकडे लक्षच नसेल तर भक्तीचा भाव कमी होऊ शकतो. काही मिनिटे का होईना मोबाईल बाजूला ठेवा आणि शांतपणे महादेवाचे नामस्मरण करा. 10. श्रावणात फक्त बाह्यपूजा न करता चांगले कर्म करा. महादेवाला फुले वाहणे चांगलेच आहे,
पण एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न देणे, तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे, एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करणे, प्राण्यांना अन्न पाणी देणे ही सुद्धा चांगली कर्मे आहेत. म्हणून श्रावणात एक संकल्प करा, मी शक्य तितक्या लोकांना मदत करेन आणि कोणालाही जाणून बुजून त्रास देणार नाही. 11. श्रावणातील धार्मिक नियम इतरांवर जबरदस्तीने लादू नका. आपण एखादा नियम पाळतो म्हणून समोरच्या व्यक्तीनेही तोच नियम पाळला पाहिजे असे नाही. कोणी उपवास करत असेल तर उत्तम, कोणी करत नसेल तर त्याला दोष देऊ नका. श्रद्धा ही मनापासून असते, ती जबरदस्तीने निर्माण होत नाही. 12. पूजा करताना मनात चुकीचे विचार ठेवू नका. महादेवासमोर उभे राहून दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा करणे योग्य नाही. त्याऐवजी अशी प्रार्थना करा, हे महादेवा, माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर कर, मला योग्य मार्ग दाखव, माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि सद्बुद्धी दे. अशी प्रार्थना मनाला शांतता देऊ शकते. 13. अंधश्रद्धेच्या नावाखाली कोणतीही धोकादायक कृती करू नका. श्रद्धा ठेवणे आणि अंधश्रद्धा पाळणे यात फरक आहे. कोणीतरी सांगितले म्हणून स्वतःला इजा करणे, धोकादायक पदार्थ वापरणे किंवा कोणतीही असुरक्षित कृती करणे टाळा. धर्म आणि भक्ती माणसाला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी आहेत. 14. श्रावणात निसर्गाची काळजी घ्या. श्रावण म्हणजे पावसाळ्याचा काळ. या काळात झाडे, वनस्पती आणि निसर्ग हिरवागार होतो. म्हणून देवाच्या नावाने अनावश्यकपणे झाडांची पाने किंवा फुले तोडण्याऐवजी उपलब्ध आणि योग्य पूजा साहित्य वापरण्याचा प्रयत्न करा. निसर्गाची काळजी घेणे ही सुद्धा एक चांगली सेवा आहे. 15. महादेवाच्या नावाने कोणाबद्दल द्वेष ठेवू नका. हा मुद्दा शेवटी विशेष लक्षात ठेवा. आपण महादेवाची पूजा करतो, ओम नमः शिवाय म्हणतो, मंदिरात जातो, पण मनात एखाद्या व्यक्तीबद्दल सतत द्वेष ठेवतो, तर आपल्या मनाला शांतता कशी मिळणार? म्हणून या श्रावणात एक छोटासा प्रयत्न करा. ज्याच्याशी तुमचे भांडण झाले आहे, त्याच्याशी शक्य असेल तर शांतपणे बोला. ज्याने तुमचे मन दुखावले आहे, त्याला माफ करणे शक्य नसेल, तरी त्याच्याबद्दल सतत विचार करून स्वतःचे मन त्रासून घेऊ नका. महादेवाकडे प्रार्थना करा, देवा, मला क्षमा करण्याची आणि पुढे जाण्याची शक्ती दे. शेवटचा संदेश मंडळी, श्रावण महिना हा फक्त पूजा, उपवास आणि मंदिरात जाण्यापुरता मर्यादित नाही. श्रावण आपल्याला स्वतःमध्ये चांगला बदल करण्याची संधी देतो. या श्रावणात आपण एक संकल्प करूया, मी कोणाला जाणून बुजून दुखावणार नाही. मी खोटे बोलणे, राग, द्वेष आणि वाईट विचार कमी करण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या आई-वडिलांचा, वडीलधाऱ्यांचा आदर करेन. मी गरजू व्यक्तीला शक्य तेवढी मदत करेन. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी महादेवाचे नामस्मरण करताना माझे मनही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करेन. कारण महादेवाला मोठेपणा दाखवण्यापेक्षा मनातील श्रद्धा आणि चांगले आचरण अधिक महत्त्वाचे आहे, अशी आपल्या भक्ती परंपरेची भावना आहे. जर तुम्हालाही या श्रावणात महादेवाची विशेष भक्ती करायची असेल, तर आजपासून दररोज काही मिनिटे शांत बसा आणि मनापासून म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेव आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि सद्बुद्धी देवो. हर हर महादेव. त्रिशूल, अघोड. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या महादेवाच्या भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. हर हर महादेव.